कामाला प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं. अशा सहकार्याची अपेक्षा आम्हाला ह्या आयुक्तांकडून असते. त्यामुळे खूप दिवसात सगळ्या नगरसेवकांची भेट झाली नव्हती. त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायची इच्छा होती. त्यांच्या वडिलांची छोटी छोटी कामं होती ती मार्गी लागावी. सर कुठेतरी निधी मिळत नाही आहे असं देखील आता समजलं होतं. त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक ते आता शिंदे गटात गेलेले आहेत, त्यामुळे अजितदादा गटात गेलेले महायुतीमध्ये. ते ठीक आहे, तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत. ते सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो. पैशाच्या जुगारावरती काही जण जातात, पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात. विकणाऱ्यांची जातच वेगळी असते. आणि जास्त नगरसेवक आजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावला आहे, त्या भावावरती विकले जाते. त्याच्यावर काही बोलायचं असतं. जितेंद्र आव्हाडांचा निधी कुठेतरी मिळत नाही, त्यामुळे आपल्याला पण निधी मिळणार नाही म्हणून कुठेतरी हा पळ आहे का त्यांचा? कुठेतरी पैसा हा जर महत्त्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच संपलं. समाजाशी एक नातं असतं, माणसांशी नातं असतं. त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जातं आहे. जितेंद्र आव्हाड हा सरकारचा शत्रू असं ओळखला. मी त्यांचा शत्रू नाही, त्यांचा वैचारिक विरोधक आहे. मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय. मला निधी काय माझ्या घरच्या पाण्यासाठी नको आहे. माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवा आहे. तुम्ही काही नसलेल्या माणसांना 50-50 कोटी रुपये देता आणि मला 1 कोटी 1 लाख रुपये देत नाही. आणि मी हे किती दिवस बोलतोय. आता नको मला, आता इलेक्शनमध्ये बघू काय होईल ते. आचारसंहिता येते लवकर लागते, विधानसभा येतात. काय वाटतं मुंबऱ्याचा कुठेतरी अनेक विकास होणार आहे, ते कुठेतरी अडथळा होऊ शकतो निर्माण? काही फरक पडत नाही. आचारसंहिता ही लागतील, जनता शून्य निर्णय. सर अनेक वेळा पाहिलं जातं कळवा मुंबरामध्ये जी काही कामं माध्यमातून जर त्याच्यावरती राजकीय हस्तक्षेप केला जातो. अशाच प्रकारे आता 50 कोटी समोरच्या व्यक्तींना दिलेले आहेत. तुम्ही केलेल्या कामांवरती ते सुद्धा दावा करू शकता. कोण दावा बिवा करत नाही, जनतेला माहिती आहे काय अधिक बोलण्याचं काय. कारण श्रेयवादाची लढाई बऱ्याच छे ज्याला श्रेय घ्यायचं मुंबऱ्यातल्या कामाचं त्याला घेऊ द्यावं. मुंबऱ्याच्या जनतेला माहिती आहे काम करतो. तर चौपाटीचं काम आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलेलं गेलेलं आहे. कधीपर्यंत ते काम पूर्ण होणार आहे आणि मुंबरेकरांसाठी कळवेकरांसाठी? आता पावसाळा आहे, पावसाळा संपता ते काम पूर्ण. पण एक उत्कृष्ट सोय मुंबरा कळव्यासाठी चौपाटीच्या निमित्ताने आयुक्तांनी हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आता आयुक्तांच्या मार्फत का वाटतं येणाऱ्या काळात ते श्रेयवादाची पण लढाई होऊ शकते? मी तर सरळ सांगितलं ना, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्रीच करतो. मी थोडं म्हटलं मी उद्घाटन करेन. ते हे बाबा मुख्यमंत्री आहेत. या शहराचे ते स्वतः सदस्य आहेत, या शहराचे ते नागरिक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणं आम्हाला देखील आशादायी, प्रेरणादायी, आशीर्वाददायी. तिथे येऊन ते बघून तरी खुश होऊन म्हणतील जितेंद्र घे तुला 100 कोटी रुपये. एक छोटीशी बाबडी आशा असते. ज्या पद्धतीने हल्ला झाला, पोलीस काय करत होते? तुम्ही पत्रकारांनी मला सांगितलं, आम्ही पोलिसांना सांगत होतो काहीतरी घडेल बघा, काहीतरी घडेल. पोलिसांनी सांगितलं काही घडणार नाही, आम्ही काळजी घेतलेली आहे. आता कोणाला देश देणार? मी काय वेगळं सांगायला हवं? मोठ्या प्रमाणात तिथे पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होता. काय झालं? त्या फौजफाट्याने काय केलं? आमच्याकडे सगळं व्हिडिओ शूटिंग काय केलं. म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे सगळ्यांचे जीव जर धोक्यात असतील तर हे अराजकता आहे, ही राजकीय अराजकता आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवून घरी बसतील असं वाटतं? कोणी घरी बसत नसतं. त्यावेळी जीव जाईल ना. आता राजकारणात आलो आहे, एक विचाराची लढाई लढतोय, गोळ्या खाण्याची तयारी ठेवूनच आलो आहे. राज ठाकरेंनी देखील धमकी दिलेली आहे. आगामी कोण कोणाच्या नादाला लागत नाही. समोरून कोणाचीच खोडी कोणी काढू नये. कोण कोणाबद्दल बोलत नाही. तुम्ही खोडी काढणार आणि मग तुमच्याबद्दल बोलण्यावरती तुम्ही चिडणार असं नाही. तुम्ही खोडी काढू नका. आम्ही खोडी काढली तर तुम्ही बोलता. खोडी काढण्याची आम्हाला सवयच नाही. आमच्या भाषणामध्ये हे सगळं येतच नाही. व्यंग करणं, आवाज काढणं, टोपणनाव देणं
काम महाराष्ट्रात कोण करतंय सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. मग त्याच्यावरती प्रतिउत्तर मिळाल्यावरती चिडायचं. आपण टिंगल केली तर सगळ्यांनी हसावं आणि तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो. हा बालिशपण. लहान पोरं कसं माझी बॅट माझा बॉल मीच क्रिकेट खेळतो. सर मुख्यमंत्री म्हणतात की सावत्र भावापासून बहिणींनी सावध राहावं, कपटी सावध राहावं, बहिणींनी सावध राहावं. का फक्त एकीकडे अजितदादा असेल, सुप्रियाताई यांचं देखील नातं समोर येतं. मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत भाषणामध्ये की कपटी सावत्र भावांपासून लांब राहा. म्हणजे लाडकी बहीण जी योजना केलेली आहे त्याला विरोध करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्या कपटी भावांपासून सावध राहा आणि आम्हाला मतदान करा, अशा प्रकारचं एक आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तर दुसरीकडे त्यांना वैचारिक स्वातंत्र्य आहे. लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कपट असतंच. ते लोकांना कपटी म्हणतात. सर महायुतीमध्ये आता देवेंद्र फडणवीसकडे आता सर्व